डिप्लोमे ये डिग्री, बीए एमए पीएचडी, ये डिप्लोमे ये डिग्री हो गए जब बेकार, तो हमको करना पड़ा व्यापार। जीने वालों नए व्यापारी तुम्हारी गली आए, खरीदो हमसे तुम्हें जो भाए। हे जे गाणं तुम्ही ऐकलं हे गाणं आहे बदनाम फरिश्ते या चित्रपटातलं। 1971 साली आलेल्या चित्रपटातलं हे गाणं मोहम्मद रफी यांनी गायलेलं होतं आणि हा चित्रपट प्रामुख्याने बेकारीवरती अवलंबून आहे। या चित्रपटामध्ये हे गाणं जे आहे हे गाणं आजच्या परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाने विद्यार्थ्यांना लागू करण्याचं धोरण आखलेलं आहे की काय असं आपल्याला दिसून येतं। या चित्रपटाच्या सुरुवातीलाच एक शेर असा आहे की उठो के मेरी बुलंदी को एहतियाम करो, उठो के मेरी बुलंदी को एहतियाम करो, सदाए वक्त हूँ झुक कर मुझे सलाम करो। अशीच काहीची वेळ आपल्याला या सरकारनं आपल्यावरती आणलेली आहे। हे गाणं ऐकवण्याचं आणि हा शेर सांगण्याचं कारण म्हणजे नुकतंच मध्य प्रदेशमध्ये 55 PM कॉलेज ऑफ एक्सलन्सचं उद्घाटन झालेलं आहे। या कॉलेजचं उद्घाटन करत असताना भारतीय जनता पक्षाचे एक आमदार पन्नालाल शाक्य यांनी वेगळं स्टेटमेंट केलेलं आहे। एका बाजूला PM एक्सलन्स कॉलेजचं उद्घाटन होत आहे आणि दुसऱ्या बाजूला पन्नालाल शाक्य हे भारतीय जनता पक्षाचे गुना या मतदारसंघामधून निवडून आलेले आमदार काय म्हणतात तर विद्यार्थ्यांनी डिग्र्या मिळवत बसू नये तर त्यांनी सायकल रिपेअरिंगचं दुकान टाकावं। एका बाजूला गृहमंत्री अमित शहा हे PM कॉलेज ऑफ एक्सलन्सचं उद्घाटन करत आहेत, त्यामधून काहीतरी वेगळे विद्यार्थी घडावेत, काहीतरी टॅलेंट बाहेर यावं, काहीतरी एक्सलंट असं या एज्युकेशन सिस्टममध्ये निर्माण व्हावं म्हणून 55 जिल्ह्यामध्ये हे कॉलेज उभं करण्यात आलेले आहेत। परंतु भारतीय जनता पक्षाच्या आमदारांच्या डोक्यामध्ये काहीतरी वेगळंच आहे। काही वर्षापूर्वी आपल्याला माहिती आहे की भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातूनच असं सांगण्यात आलेलं होतं की वडापावची दुकानं टाकली पाहिजे, वडापावमध्ये खूप बेनिफिट आहे आणि मग PM वडापाव हा एक ट्रेंड आपल्याकडे सुरू झाला होता। आता PM कॉलेज ऑफ एक्सलन्स उभं राहत आहे तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाचे आमदार पन्नालाल शाक्य हे सांगतायत की डिग्र्या मिळवून काही उपयोगाचं नाही आहे, तर तुम्हाला सायकलचे रिपेअरिंगचे दुकानं टाकावे लागतील। काय म्हणतात पन्नालाल शाक्य? आम्ही आज PM कॉलेज ऑफ एक्सलन्स सुरू करत आहोत। मी प्रत्येकाला एक वाक्य सांगतो आहे, त्याला त्यांनी बोधवाक्य असं म्हटलेलं आहे। ते लक्षात ठेवण्याचं आवाहन करतो की महाविद्यालयीन पदव्यामुळे काहीही होणार नाही, त्याऐवजी मोटरसायकल रिपेअरिंगचं दुकान टाका आणि आपली उपजीविका भागवा। अशा प्रकारची वेळ आपल्यावरती आलेली आहे आणि म्हणूनच मी तुम्हाला या बदनाम फरिश्तेमधला सुरुवातीचा डायलॉग तुम्हाला ऐकवला की उठो की मेरी बुलंदी को एहतियाम करो, सदाए वक्त हूँ झुक कर मुझे सलाम करो। आता हे झुकायचीच वेळ आपल्यावरती आणलेली आहे त्यांनी, कारण आपल्याला कोणत्याही पदव्या मिळवल्या तरी नोकरी नाही आहे। 1971 साली बदनाम फरिश्ते या चित्रपटामध्ये जे गाणं होतं की BA MA PhD ह्या डिप्लोमा आणि डिग्र्याचा काही उपयोग नाही आहे, त्याच्यामुळं आम्ही आता काहीतरी व्यापार करायला सुरुवात केलेली आहे आणि तोच व्यापार करण्याचं सूत्र आता भारतीय जनता पक्षाने सांगितलेलं आहे। एका बाजूला PM एक्सलन्सचं उद्घाटनही करत आहेत, दुसऱ्या बाजूला सायकल रिपेअरिंगचंही दुकान टाकायचं सांगतायत। नेमकं काय करायचं हेच याच गोंधळामध्ये आपल्याला आपण कुठे चाललो आहे, आपण कोणाच्या हातामध्ये देश दिलेला आहे हेच कळत नाही आहे। आपण आजच्या परिस्थितीमध्ये बघितलं तर जग एकीकडे प्रचंड मोठी तंत्रज्ञानामध्ये प्रगती करत आहे, वेगवेगळ्या ज्ञानशाखा ओपन होत आहेत जगभरामध्ये, वेगवेगळं टॅलेंट समोर यायला लागलेलं आहे आणि अशा परिस्थितीमध्ये आपण काय सांगतो आहे तर वडापावची दुकानं टाका, पंक्चरची दुकानं टाका। हे टॅलेंट आपल्याकडे आहे आणि आपण हेच करू शकतो हे माहिती आहे आणि म्हणून ह्या लोकांनी हे सांगितलेलं आहे की BA MA PhD अशा काही डिग्र्या डिप्लोमा करून काही उपयोगाचं नाही आहे, तर तुम्हाला वडापावची दुकानं आणि पंक्चरची दुकानच तुमची उपजीविका भागवू शकतात। भारतीय जनता पक्षाचे जे हे पन्नालाल शाक्य नावाचे आमदार आहेत, हे आमदार नेहमीच वादग्रस्त विधानं करण्यामध्ये पटाईत आहेत। 2017 मध्ये त्यांनी विराट कोहली हा देशभक्तच नाही असं म्हटलेलं होतं, कारण विराट कोहलीचं लग्न जे आहे हे लग्न इटालीमध्ये झालं आणि इटलीमध्ये त्याने लग्न केल्यामुळे विराट कोहली हा देशभक्तच नाही असं म्हटलेलं होतं। 2018 मध्ये त्यांनी मध्य प्रदेशमध्ये महिलांच्या वरती अन्याय अत्याचाराचं जे प्रमाण वाढत आहे याला महिलाच कारणीभूत आहेत, त्याचं कारण सांगत असताना त्यांनी म्हटलं होतं की प्रत्येक मुलीला इथं बॉयफ्रेंड आहे आणि मुलीला बॉयफ्रेंड असल्यामुळं महिलावरचे अन्याय अत्याचार वाढत चाललेले। असे काहीतरी वेगळे स्टेटमेंट या पन्नालाल शाक्यच्या माध्यमातून पुढे येतात। ही भूमिका त्यांनी कुठे व्यक्त केलेली आहे तर ही भूमिका त्यांनी व्यक्त करत असताना PM कॉलेज ऑफ एक्सलन्सचं उद्घाटन गुना या मतदारसंघामध्ये होत होतं आणि या गुना या मतदारसंघामध्ये PM कॉलेज ऑफ एक्सलन्सचं उद्घाटन होत असताना
एका कॉलेजचं उद्घाटन करत असताना हे महाशय आमदार सांगत आहेत की कॉलेजच्या डिग्र्या मिळून तुम्हाला काही उपयोगाचं नाही आहे, तर तुम्हाला सायकल रिपेअरिंगचं दुकान टाकावं लागेल. हा पंतप्रधान असलेल्या नरेंद्र मोदी यांचा अपमान आहे. ज्या महाविद्यालयाचं उद्घाटन देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते झालं त्यांचा अपमान आहे का भारतीय जनता पक्षाचा अपमान आहे का हा तुमचा माझा शिकलेल्या पदव्या घेतलेल्या लोकांचा अपमान आहे? हा अपमान नेमका कोणाचा आहे हा खरा प्रश्न आहे. आणि म्हणून आपण पुन्हा एकदा 1971चं हे जे बदनाम फरिश्ते नावाचा जो चित्रपट आहे ते चित्रपट तर आपण बघितलाच पाहिजे, परंतु त्यातलं हे गाणं देखील ऐकलं पाहिजे. आणि तेच गाणं आजच्या परिस्थितीमध्ये या सरकारनं आपल्यासाठी लिहिलेलं आहे का, आपल्याला लागू केलेलं आहे का, हे आपण विचार केला पाहिजे. या स्टेटमेंटवरती आपल्याला नेमकं काय वाटतं? आपण वडापावची आणि सायकल रिपेअरिंगची दुकानं टाकली पाहिजे का? या काळामध्ये, ज्या काळात एवढं प्रचंड मोठं जग झपाट्याने बदलत आहे, या काळामध्ये अशी परिस्थिती आपल्यावरती आणून ठेवलेली आहे. आणि यांनी सांगितलेलं आहे की सदा ये वक्त हूँ मुझे झुककर सलाम करो. तुम्ही सलाम करायला तयार आहात का? आपल्याला नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. धन्यवाद.